Oh, no, 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 no. आज दाढी करायला आलो होतो. माझा मित्र आहे पिंटू चौधरी, त्यांचं चौधरी जेम्स पार्लर या नावाचं हेअर सलून आहे. आणि बघा टॉप आहे आपल्याला बघा. नाना स्पॉट पण बसलेले आहेत. आमच्या मित्राचं दुकान. पुढच्या काय दिसणं झाले, पुढच्या कुठे गेले की. आमच्या मित्रानं मोबाईल घेतलाय. मोबाईल ची क्वालिटी तर मस्त आहे. कसा दिसतो आमचा मित्र बघा, अगदी एकदम नाना स्पॉट. तसा नाना स्पॉट म्हणजे नाना को ना सुनने की आदत नाही, कैशी हालत बना दी रे तूने असे म्हणणारे आमचे नाना स्पॉट. त्यांना काढावं. आणि ते दुसरे नवीन नाना स्पॉट आहेत. बरं केवढाच आहे की नामाटी जरा बारीक वाटते. नामाटी जरा नामाटी लांबपर्यंत वाढायला पाहिजे. कितीला घेतला मोबाईल स्पॉट, कितीला घेतला मोबाईल? रोखीने घेतला की रोख कॅश? एकदम सुपर क्वालिटी आहे. असं तर मस्त दिसायला आहे. आमचा मित्र पिंटू चौधरी बघा कसा पेपर वाचायला लागला. बघा बघा यार, बघ पिंटू रे हात कसं काय याला हाताडो याला रे. हे आमच्या मित्राचे हेअर सलून बघू शकता तुम्ही मित्रांनो. हेअर सलून चौधरी सलून. स्वादिष्ट असते. कशापासून बनवलं? ही शुद्ध एकदम बेसन पिठापासून तयार केलेले एरा बेसनपासून तयार झालेले असते. काय स्वादिष्ट मस्त असते. हां प्रसिद्ध आहे चौकोनाची. पण आम्हाला खायचं नाही ना बाहेरचं. घरचं खायचं नाही का? हां दुसरं काहीतरी खावा मग. काय खायचं? आज मी पार्सल घेऊन येतो तुम्हाला. पार्सल घेऊन या. नमस्कार मित्रांनो, आमचे मित्र आहेत सागर शिरसट. यांचा मोबाईल बंद झालेला आहे. त्याच्यात स्टोरेज क्षमता फुल झाल्यामुळं कारणाने हा मोबाईल त्यांचा चलत नाही. तुम्ही बघू शकता. हे बघा, हा मोबाईल चलत नाही. त्यांचे फोन नंबर असतील किंवा इतर काही ज्यामध्ये सेव्ह करून ठेवायचं होतं ते सेव्ह होत नव्हतं. मग त्यांनी माझ्यापाशी आल्यानंतर मी त्यांना माझे चॅनल आहे ते चॅनल त्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न केला. यूट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु यूट्यूब त्यांचं चालू होत नव्हतं. पूर्ण त्यांचा मी मोबाईल चेक केल्यानंतर बराच वेळ गेला. मोबाईल मी बघत होतो, त्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत, कुठं काय प्रॉब्लेम आहे ते बघत होतो. संपूर्ण मोबाईल नंतर बघितल्यानंतर असे लक्षात आले की सागर शिरसट यांच्या मोबाईलला अपडेट आलेला आहे. आणि मोबाईल घेतल्यापासून त्यांनी बऱ्याच वर्षानंतर मोबाईल अपडेट केलेला नाही असं लक्षात आल्यामुळं त्यांचा 4.67 GB एवढा अपडेट आहे. एवढा वेळ अपडेट असल्यामुळे किती वेळ लागेल काय सांगता येत नाही.
बघू शकता की तुम्ही आत्ता आत्ता कुठं एक एक पॉईंट झालेला आहे. अजून 99 पॉईंट म्हणजे 100% होण्यासाठी 99 पॉईंट व्हावे लागतात. होईल त्यांचा मोबाईल अपडेट झाल्यावर पुन्हा पहिल्यासारखा होईल. काही त्यांच्या मोबाईलला अडचण येणार नाही. आमचा मित्र टेन्शनमध्ये बसलेला आहे. त्यांचं बाहेर गेले तरी एक साधारणतः आप फॉर्मॅट जरी मारायचं म्हणलं तरी ह्या मोबाईलला 500 रुपये तरी खर्च होतात. परंतु सागर शिरसाठे मित्र असल्या कारणाने त्यांना आपण आपल्यातर्फे फ्रीमध्ये करून देऊ. धन्यवाद. आणि सागरने वेळात वेळ देऊन माझ्याकडे आले आहेत. सागरला भरपूर काम असतं. सागर हा यात्रेचं काम करतो. त्यांचा छोटा मोठा व्यवसाय आहे. सागर मी बारका तुम्ही मोठं असं कसं काय दिसाले? काय कारण आहे? मी असं मोठ्या खुर्चीवर बसल्यामुळे दिसते. मग मी पण असं मोठा बसतो असं. बघा बरं आता कसं हा. दिसायला. म्हणजे तुम्ही मोठ्या खुर्च्यावर बसला. एकावर एक 2 घेतले सागर खुर्च्या तुम्ही. मग इथे लोक- दिसायला ना. लोक खुर्च्यासाठी भांडण करते आणि तुम्ही एक सोडून 2 खुर्च्या. मग. लोकाला एक खुर्ची मिळायची मला मुलकाचा कष्ट करावं लागतंय. सागरची बरोबरी करायची म्हणल्यावर मला पण 2 खुर्च्या घ्याव्या लागतील. घ्या घ्या. पण तसं नाही. माझी खुर्ची वेगळी आहे आणि आमच्या सागर भाऊची खुर्ची वेगळी आहे. हा. हे बघा, हे आमचं छोटंसं दुकान. आमच्या दुकानामध्ये साऊंड सिस्टीमचं काम केलं जातं. आम्ही आत्तापर्यंत सगळे नेते मंडळींचे सभा केलेले आहेत आणि आमचे स्पीकरवर केले आहेत. बघा इकडे बॉर्डर आम्ही आत्तापर्यंत कोणाकोणाची सभा केल्या आहेत त्याचं हे लावलं आहे. हे आमचं छोटंसं दुकान. मग सागर बोला. यात्रेला गेलतो ना यावर्षी? खंडोबाला ना हा, जायचं ना पौर्णिमाला. कधी असते यात्रा आपल्या पौर्णिमा. नळदुर्गची? नवदेवची पौर्णिमा. मध्ये झालं वाटतं ना? नाही नाही, देव इकडे आला आता नळदुर्गला आला. हा, आंदोलन नळदुर्गला आला. आंदोलन नळदुर्गला आलाय. हा. आता पौर्णिमेला यात्रा भरती का? पौर्णिमाला यात्रा. किती दिवसाची? पौर्णिमा 2 दिवस. 1 दिवस आणि 1 रात्र ना का 2 दिवस? 2 दिवस. 2 दिवस. 2 पौर्णिमा असतात. श्री मैलारपूर यात्रा, खंडोबाची यात्रा भरते वर्षभर. आंदोलन. वर्षभर खंडोबाचं स्थान जे आहे ते आंदूरला असतं आणि वर्षातून 1.25 महिना हे मैलारपूर म्हणून नवदुर्गलाच पहिलं नाव मैलारपूर होतं आणि तिथं त्यांचं 1.25 महिना वास्तव्य असतं. आणि ह्या महिन्यात साधारण म्हणजे चैत्रीचा महिना ना, कुठला येते. आता ह्या महिन्यामध्ये यात्रा असते त्यांची. खंडोबाची यात्रा मोठ्या प्रमाणात असते. तालुक्यातले भरपूर लोक दर्शनासाठी येतात. यात्रा ही साधारणतः 2 दिवस चालते, फुल 2 दिवस. आणि आमचे मित्र सागर शिरसाठे खंडोबाचे मोठे भक्त आहेत आणि योगायोगाने सागर भाऊची आमच्या गाठ पडली. सागर भाऊ बोला. सांगा यात्रेचा काय तर अनुभव. आता ते यात्रा कुठली भरती एवढंच नाही ना.
हा तुम्ही जी यात्रेला जाता किती दिवस जाता 2 दिवस 1 दिवस? हा 2 दिवस जातो आम्ही. हा काठी घेऊन जातो. हा तुम्ही काट बालाजी कांबळे म्हणून आहे, त्यांचे काटकर आहेत ते. हा त्यांची काठी घेऊन जातो आम्ही. 15 पोरं असते सोबत. हा की तुळजापूरहून तुळजापूरवरून नदूला जाता. 2 दिवस मुक्कामाने राहता. चालत जाता का? हा, गाडी टमटम असते. येताना काठी घेऊन नाचवत येतो आम्ही. हा वारूवाली असते सोबत, हलगीवाली असते 2 जण. हा हा 15 वारूवाली 2 हलगीवाली असतात सोबत. जाताना तुम्ही टमटम मध्ये जाताना जाता? टमटमनं जातो, येताना काठी घेऊन येतो. येताना चालत येतं तिथून? हा चालत येतो. येत वाटत वाटत येताना चिवरी फाटा लागतो, तिथं चिवरी पिशी 2 तास कार्यक्रम असतो आमचा. हा हा साधारण किती वेळ चालतं तुमचा कार्यक्रम तिथं? 2 तास चालते सर. 2 तास. त्या 2 तासाच्या कार्यक्रमामध्ये काय असतं? जागर काय? नाही वारवाली खेळालेली असते फक्त. वारवाले खेळतात का? हा तिथून चालत हा नळदुर्गवरून चालत येतो आम्ही. चालत चालत तुळजापूरला. हा तुळजापूर. तुम्हाला किती वाजता तिथनं निघतो? तिथनं सकाळी निघतो आम्ही 8 वाजता. हा हा. तुळजापुरात यायला किती वेळ असते तुम्हाला? तुळजापूरला यायला 5-7 वाजतात आम्हाला. 6 वाजते ती दिसत. सायंकाळच्या? हा संध्याकाळी 6 वाजता इथं येतो आम्ही. तुळजापुरात आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट घरी जाता की? नाही डायरेक्ट इथं मंदिर पिशी येतो सर. हा. येऊन दर्शन करून मग जे जिथे वारवाली जे त्याच्या घरी जातो. आणि काठी कुठे ठेवली जाते परत? काटे बालाजी कांबळेच्या घरी देतो. त्यांच्या घरी राहते का? हा वर्षभर त्यांच्या घरीच असते का? हा वर्षभर त्यांच्या इथे असते. बरं, म्हणजे तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये जातो? हा ते आमची ग्रुप असते सगळं. सगळ्यांचा मिळून ग्रुप असतो? हा सगळ्यांचा मिळून 15 पोराचा ग्रुप असतो. हम्म. ते काटकर आहेत आमचे. हा हा खाटकर म्हणजे एक पुजारीच म्हणायचं हा तुमच्या? पुजारी आमचा. तुमच्या सगळ्यांचा एक मोठा पुजारी? हा बरं. अशा प्रकारे आमच्या मित्रांनी तोडक्या मोडक्या भाषेमध्ये त्यांची छोटीशी मुलाखत दिली. हा धन्यवाद. त्याच्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करू. नक्कीच आपलं चॅनल त्यांना आवडेल अशी अपेक्षा करतो. जय मल्हार. जय मल्हार.